अंड्यातनं बाहेर निघाल्यापासूनच, नाही तर छान अगदी गोल्डन कलरची लाइनिंग असते. जो खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतो, खूप जास्त चावणारा साप. हे कॉमन ट्रिंकेट, मराठी नाव तस्कर, हिंदी नाव अलंकार. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे तांबोळा शेत शिवारामध्ये, सुनील राठोड यांच्या शेतामध्ये. ह्यांच्या शेततळ्यामध्ये 2 साप पडलेले आहेत. एक इथे अलीकडे दिसतो आहे, आता झाला आयडेंटिफाय तस्कर. आणि पुढे जे पोतं पडलेलं आहे त्या पोत्यावर एक छोटा साप बसलेला आहे, काळा आणि पांढरा दिसतो आहे. जवळ गेल्यावरच कळेल, एवढ्या दुरून लक्षात येत नाही कुठला साप आहे नेमका. ते दावा आणलं का तुम्ही? दिसले कधी आहे तुम्हाला? दिसले कधी? सकाळी मी आलतो, सकाळी पाहिलं शेत, पाणी किती आलं त्याच्यात पाहिलं तर ते दिसू लागले. बरोबर माहिती. हो, कोबरा म्हणले मला नाग असेल बाबा. हो, मला ते तसं वाटलं, ते कोबऱ्यासारखं मला वाटलं. ते आता कोबरा म्हणजे पूर्ण प्रॉपर फणा काढणारा. मला वाटलं तेच आहे, ते कोबराच आहे. ते तिकडून मी पाहिलं ते, त्याला मला जवळ कोबरा म्हणजे फणा काढणारा. आणि कोबऱ्याच्या अंगावर डिझाईन नसते काही. हे जशी आता ह्याच्या अंगावर डिझाईन दिसू लागली ना, तशी कोबराच्या अंगावर काही डिझाईन नसते. मला कसं वाटलं की कोबराच आहे म्हणून असं वाटलं मला. थोडी सापांशी ओळख करून घ्या, कारण तुम्ही आता सगळ्या सापांच्या सहवासात राहणारे माणसं आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले सापांची ओळख जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित झाली पाहिजे. पाणी काही शेततळ्यामध्ये भरलेलं नाही, त्यामुळे खालीच उतरून ह्यांना काढायला लागणार आहे. झूम वगैरे कर थोडा. थोडा ती बरणी आणि स्टिक दोन्ही बरण्या थोडा खाली सोडू. देख रे, देख बघू साप, देख कसं होतं. देख कुकरला दो. बापरे मित्रांनो, हा आहे तस्कर साप, जो एक बिनविषारी साप आहे. देख विषारी नाही. थांब रे जरा, देखो हाथन पकड़ी था, खूब पकड़ी तो देख. अरे देख नहीं पकड़ मेला थे, काटो को नहीं. अरे ये बापू मर गई. अरे बापू, ये भगवान घाले तो पकड़ो कोणी काहीच नाही रे. बारच्या कधी काय सगळा आहे ना दिसत फाट गोरे बापचा हळू भकम पोता नाही. मध्ये गेला म्हणलं. अरे बा भकम साव आहे. माती एक काय ते ओढून घेऊ का वरी? नाही तर वरती ओढलं ते मातीत ओढून जायचं साप. हा, तार जमाय भरणी तो भरणी. उंदर 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 उदे उंदर हो बच्चा लगली चावळा काढी. ऊस खतरनाक बारग्या खतरनाक बाबू. तो तू पकडू तू खतरनाक. याच्यातलं काढून घेऊ काय? कपडा काढून घे. त्याच्यात एक आहे अजून एक. हे डब्बा घ्यायचा बॉक्स. साप कोणता आहे ते बघावं लागेल.
आतमध्ये गेला का? हो. नानेट आहे, बिनविषारी बिनविषारी आहे का? अरे काढ पकड रो तू. हा ते काढ रो तू. दुसरा हे डबल एक त्याच्यात मोठा दिसला होता मला. मोठा दिसला? हो, त्याच्यापेक्षा मोठा दिसला. मोठीवाली भरली आहे ना? हं. मोठी भरली घ्या खाली. बर अहो डबल एक आहे त्याच्यामध्ये. बघून थांबा. मोठी भरली. थांब थांब दे पकड आता फक्त पकड चल की येत अजून साव पकड मिळेल. ओढी ती ओढी ती हाते पकडी तो. कोणी उतरो खाल्लेलं आहे त्याने काहीतरी. उलटी करू लागला. संडास केली ती ना. पोटातलं बाहेर काढू लागला. खाल्लेलं आहे त्याने काहीतरी. त्यांना झाकण काढायला लावायचं का? ही सापांची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पकडल्यानंतर जर त्यांनी काही खाल्लेलं असेल तर ते उलटी करून टाकतात बाहेर. अच्छा अच्छा. मोकळं होण्यासाठी. आपल्याला किती ठोका पडायचा रे. बेजार कर रे की मायर लागते. उघडा यार. बापू झाकण दे. कोयरूच आता इथे काही अवेलेबल सोर्स नसल्यामुळे मजबुरीत तिन्ही वेगळे वेगळ्या जातीचे साप एकाच ठिकाणी बंद करावं लागलेले. एकदा सगळं चेक करून घ्या कुठं दिसतं परत. मित्रांनो झालेत चारी साप सक्सेसफुली रेस्क्यू. आता त्यातले बिनविषारीच आहेत. बिनविषारी तर सोडून दिले चालतील का? इथं डबल यायची आतमध्ये. थोडं ठीक आहे, सोडून देऊयात बाहेर. हे आहेत राठोड साहेब, जे एस टी महामंडळामध्ये कामाला आहेत. सकाळी त्यांचा फोन आला होता की शेततळ्यात 2 साप दिसलेत म्हणून, पण ॲक्च्युली 2च्या जागी आता 4 झालेत. सोडून द्या, थोडंसं लक्ष राहू द्या. शेतात येताना पायात कंपल्सरी बूट घालून या. साप समोर असल्यावर कधीच चावत नाही. चुकून त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप 100% चावणार. आणि जे गोठ्यातलं तुमचं सामान आहे ते सामान काढतानाही थोडंसं हलवून घ्यायचं. कारण आता ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, बाहेर सगळं ओलं असल्यामुळं साप कोरडी जागा शोधतो आणि तुमच्या सामानामध्ये जाऊन लागतो. तुम्ही सामान काढायला गेले आणि तो जर तिथं बसलेला असेल तर घाबरून साप चावतो, नाही तर साप चावत नसतो. तर ह्या 2-3 गोष्टीची काळजी घ्या. सुरक्षित राहा. धन्यवाद. हे आहे मित्रांनो, आत्ता आपण शेततळ्यातनं रेस्क्यू केलेलं मण्यार सापाचं अगदी नेटकीच अंड्यातनं बाहेर निघालेलं पिल्लू. अंड्यातनं बाहेर निघाल्यापासूनच तेवढंच विषारी असतं. आता जरी त्याने बाईट केला तरी माणसाचा 100% जीव जाऊ शकतो तेवढं विष त्याच्याजवळ असतंच. पूर्ण काळ्या रंगाचा, अंगावर पांढऱ्या रेषा,
ही ह्या सापाची ओळख. न्यूरोटॉक्सिक वेनम असतं, रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह होणारा साप. आता एकदम अचानकच खूप जास्त ढग दाटून आलेत, पाऊसही झाला थोडासा, त्यामुळे थांबायला लागलं होतं रस्त्यात. दिवस सोडून हे फक्त रात्री ॲक्टिव्ह होणारे साप असल्यामुळे दिवसाच्या वेळेला फार जास्त ॲक्टिव्ह नसतात, रात्रीच बाहेर निघतात. विषारी साप मण्यार, इंग्लिश नाव कॉमन क्रेट. टेटिल फक्त वरचा करत केला. हा आहे कॉमन ट्रिंकेट, मराठी नाव तस्कर, हिंदी नाव अलंकार, बिनविषारी साप. ह्याच सापाला ते नाग म्हणले होते. लोकांना सापांच्या ओळखी नाही आहेत, त्यामुळे फार जास्त प्रॉब्लेम होतो. ग्रामीण भागात तरी लोकांना साप विषारी कोणते आणि बिनविषारी कोणते ॲटलिस्ट एवढी माहिती असणं फार जरुरी आहे. बघू शकता कशी डिझाईन आहे अंगावर, आणि अर्धी बॉडी जी आहे ती ब्राऊन आणि ब्लॅक आणि व्हाईट कलरचा पट्टा असतो. सोडून द्या. हे चेकर्ड किलबॅक, दिवड साप, जो खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतो, खूप जास्त चावणारा साप. दिला यालाही सोडून. नानेटी साप, इंग्लिश नाव बबस्ट्रिक किलबॅक. दिसायला अतिशय सुंदर. हा थोडासा डार्क असल्यामुळे त्याचे कलर उठून दिसत नाही आहेत, नाही तर छान अगदी गोल्डन कलरची लाइनिंग असते त्याच्या अंगावर, आणि अर्ध्या बॉडीवर स्ट्रेट सरळ लाइनिंग असतात. बरेच लोक असंही म्हणतात की पावसाळ्यात हा साप वरतून आकाशातून पडतो वगैरे म्हणून. हिंदी नाव हरहरा साप, इंग्लिश नाव बबस्ट्रिप्ड किलबॅक स्नेक, मराठी नाव नानेटी. तोंडाकडचा भाग जो आहे तो पिवळसर असतो. बिनविषारी साप. सोडून द्या. दिलंय मित्रांनो चारही सापांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.